हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे माझी दोन मुलं ना बिना भांडता बिना रडता मस्त असं नाश्ता करत होते. ही फुलं आहेत ना, इथं एक ताई आहेत, तिने मला आणून दिले होते आणि तिने दररोज आणून देतात मला ते फुलं देवाला वाहायला. आणि नंतर ना अहोंना म्हटलं चला जाऊया चला जाऊया म्हटलं तर तिने का उठत नव्हते. तिने भूलभुलैया पिक्चर बघत बसले. तर कधी एकदा लाईट गेले ना त्यावेळेस तिने उठले. मग नंतर आम्ही पहिल्यांदा तर गणपतीला आलो. आज शनी मारुती होतं म्हटलं तर पहिल्यांदा आम्ही शनी मारुतीला गेलो नाही, गणपतीला गेलो. गणपतीचं दर्शन वगैरे घेतला. मग नंतर शनी मारुतीला गेले. हे व्हिडिओ 2 दिवसांनी येईल, तुम्हाला लेट येईल कारण की मी 2 दिवसांनीच अपलोड करणार आहे. एडिटिंग वगैरे झाला नव्हता म्हणून त्याच्यासाठी. तर इथं आमच्या होंचं म्हणणं आहे की आम्ही कुठं बाहेर गेलं किंवा काहीतरी चांगलं काम शुभ काम करायचं असेल तर पहिल्यांदा गणपतीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय काही करू नये. मग त्यांचं ते गणपतीवर खूप जास्त श्रद्धा आहे. आता सगळ्यांचे एक एक असतं आहे, पण आमचं पण आहे गणपतीवर श्रद्धा, पण आमच्यापेक्षा जास्त त्यांना गणपतीवर श्रद्धा आहे. मग आम्ही शनी मारुतीला आलो तर इथं एवढी रांग होती ना, आम्ही पण उन्हातनंच रांगेतनं पडत आलतो. ह्या दोघीसने आम्ही रिक्षात सोडून गेलतो. मग हिने यूजपत्र आराध्याने एवढं दंगा करत होती ना, काय सांगायला नको, कारण की तिला एवढं घाम सुटत होता आणि एवढं त्रास होत होता. आणि सगळं आंबा वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. घरी यूजपत्र आमच्या नंदाच्या मुलीचं मुलाला बाळ झालं होतं, तिचं बारसा होता. तिने यूजपत्रनं नॉनव्हेजचं सगळं जेवण पाठवून दिलं होतं. आता तिने पाठवून दिलं म्हटलं तर ते काय फेकायचं नव्हतं. आमच्या हो काय म्हटले आता ते राहू दे जेवण, हे माझं सकाळचं भात होता मी बनवलेलं, बाकी सगळं नॉनव्हेजचं जेवण होतं. मग तेच म्हटलं तिने खाऊया. मग नंतर ना सकाळी मी एक मोठं बरनूस धुवून घातलं होतं. हिने काय म्हटले आता ते बरनूस वाळत घाल लगेच, म्हणजे 1-1:30 वाजेपर्यंत वाळून जाते. हे बघितलं की नाही, एकदम असं कच्चर कुंडीसारखं झालेलं आहे. हे कच्चर कुंडीसारखं आवरा करूस पतूर ना मला किमान 1-1.5 तास तर लागला. कुठलं ठेवायचं, कुठलं टाकायचं, कुठलं असं करायचं, असं आहे. आता सुट्टी आहे मुलासनी म्हणताना मुलं ना असं कचर कुंडीसारखं करतात दिवसभर, काही आवरायचं आणि काही सोडायचं असं होऊन जातं. हे बाकीची सगळी आराध्य आणि श्रद्धाची भांडीच आहेत, बाकी काही जास्त नाही. हो, आता हे सगळं आवरत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि तुमच्यासोबत बोलतच मी करते. जर नवरा जरी आपल्या नशिबाला जर चांगला भेटला तर खरं सांगते सोन्यापेक्षा जास्त म्हणजे स्वर्गाचे सुंदर असं म्हणतात का नाही, तसं संसार आपला होतो. जर आपल्या नवरा आपल्याला अजिबात समजून घेत नाही, प्रत्येक गोष्टी टोकाटोकी करतो, परत प्रत्येक वेळेस तू हे करू नको ते करू नकोस असं म्हणत असेल आणि कुठल्याच हिच्याला तयार होत नसेल आणि आईबाचं ऐकून जर सगळ्या गोष्टी करत असेल का नाही, खरं सांगते त्यांच्यामध्ये सारखं ना सारखं भांडण होत असते. जर बाईकडं एखाद्या वेळेस काहीतरी चुकून जरी चूक झाली तरी पण त्या आयुष्यभर तिला बोलणं खावं लागते. माझ्या तर मती अशी झालेली आहे. पहिल्या तरी आत्ता आहे आमच्याकडं व्यवस्थित असं म्हणते मी, कारण की सगळ्या घरात बघा काही ना काही प्रॉब्लेम असतेच. आता घर आहे म्हणलं भांडीला भांडी लागणारच, पण मी म्हणजे अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगाले. आणि बायकासनी काम बी करायचं असतं, घराच्यांना हातभारसुद्धा लावायचं असते, पण सगळं करायचं असतं. पण घरच्यांचं इच्छा असं असते की नाही, बाईनं फक्त मुलं घर सांभाळावं हेच मोठी गोष्ट आहे असं. आणि बाईला काय वाटते, माझ्या नवऱ्याला मदत करावी किंवा घरच्यांना मदत करावं, चांगलं वाटावं त्यांना, असं आमच्याबद्दल जरा कौतुक वाटावं असं बाईला वाटत असते. पण नवऱ्याला ते असं काही वाटत नसते. जर नवरा समजून घेणारा नसेल तर. आता भरपूर बायका असतात त्यांना पण आता मलाच मध्ये मी व्हिडिओ बंद केलं तर मलाच वाटत होतं बायकांचं बघून, हां बाबा मला पण व्हिडिओ बनवायचा आहे. जसं तसं माझ्या नवऱ्याला मी तयार केलो आणि ते पण काही अटी ठेवून मला मोबाईल दिले, म्हणजे काहीतरी तू गाण्याचे व्हिडिओ बनवायचं नाही, तू असं नाही तसं नाही, काही अटी असतात ना ती ठेवून व्हिडिओ बनवायला मला तयार झालेल्या. तसंच माझ्यासारखीच कदाचित किती बायका आहेत त्यांचे आहेत का नाही, अशी खूप इच्छा आहे व्हिडिओ बनवायचे असतील, त्यांना व्हिडिओ करायचे असेल. मी तर म्हणते घरच्यांचं राजी असेल तरच करा, नाही राजी असेल तर सारखं भांडण होण्यापर्यंत आपण नाही केलेलंच परवडते असं माझं मत आहे. कारण की मी अनुभवलेलं आहे या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्हाला सांगते. आणि नवऱ्याचं आणि सासूचं मेन पॉईंट तरी राजी असायला पाहिजे, तिने आम्हाला सपोर्ट केले तरच तुम्ही तयार व्हा, नाही तर अजिबात व्हिडिओ बनवायची तयारीच्या भानगडीत पडू नका. नवरा समजून घेत नसेल तर अजिबात बनवू नका. तर असेच आजचा मत माझा एवढाच होता. नवरा जर समजून घेणारा असेल तर स्वर्गापेक्षा सुंदर संसार होतोय.
आणि नवरा जर नाही समजून घेणार असेल तर दररोज आपल्याला पाठीमागं आयुष्यभर भांडण 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 भांडण. कदाचित माझ्या बी एखाद्या वेळेस होते, मला पण असंच विचार येतात बघ, काही नाही काही होत असतील बाबा माझ्यासोबत असेल की आधी किती बायका आहेत त्यांच्यासोबत बी असं काही ना काही घडत असेल, माझ्यापेक्षा जास्त बेकार त्यांचा हालत असेल असं म्हणते. तरी पण आमचे मिस्टर असं काही नाही, जास्त काही आम्हाला काय बोलत नाही, काही नाही, मस्त आहे, आत्ता व्यवस्थित आहे. मी माझं मत तुम्हाला सांगितलं, माझ्यासोबत थोडंफार झालेलं तुम्हाला मी सांगितलं. आता तुमच्यासोबत कसं आहे ते काय माहिती. आणि जसं लोकांचं एक एक म्हणतात ना, माझा नवरा फ्रेंडली आहे, माझा नवरा असं आहे तसं आहे, त्यांच्या पण संसारमध्ये थोडं ना थोडं प्रॉब्लेम असतोच. असं कुठल्याच घरात नसते की भांडण नाही, तंटा नाही, परत हे नाही ते नाही, असं कुठल्याच घरामध्ये नसतो, काही ना काही प्रॉब्लेम असतेच. आता सोशल मीडिया आहे म्हटल्यानंतर ना एवढं भयंकर आता नवरा बायकोच्यामध्ये गॅप पडायला लागले, नवरा बायकोमध्ये लांब जास्त व्हायला लागल्यात आणि सगळ्या गोष्टी असं लांबत चाललेल्या आहेत. पहिल्यासारखं नवरा बायकोमध्ये प्रेमसुद्धा राहिलेलं नाही आत्ता सोशल मीडियामुळं, असं काहीसं झालेलं आहे. तरी पण चांगले पण आहे, वाईट पण आहे. तर आपलं संसार आपण कसं सुधारायचं ना आपल्या हातामध्ये असतं. चला, तर मला एवढं बोलायचं होतं. तर मी तर सगळं कपाट आवरायला घेतलं होतं. एवढं कपडे बघून ना मला तर टेन्शन आलं होतं कधी व्हायचं. तर आवरून घेतलं मी बाकी सगळी कपडे वगैरे मस्त असं. कारण की मध्ये मला एक कमेंट आलं होतं, तू काय व्हिडिओ बनवत वेस्ट करतेस टायमिंग, पहिलं तर ते कपाट आवरून घे. आता माझ्या घरात 3 मुलं आहेत, किती पण आवरलं ना माझं घर असंच दिसणार. आणि व्हिडिओ जर तुम्हाला नाही बघायचं असेल तर स्किपसुद्धा करू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तर मात्र करू शकता. मस्त असं कपाट वगैरे आवरून घेतलेलं. हे फक्त लई 2 दिवस माझं कपाट चांगलं असतं, तिसऱ्या दिवशी म्हणजे हाय असं कपाट होऊन जाते. नंतर हे बाकीचे जे कपडे होतेत ना ते सगळी कपडे आहे ना मी इस्त्रीसाठी काढून ठेवला. त्यांची सगळ्या इस्त्रीला द्यायचं होतं नवऱ्याचे कपडे, टी शर्ट वगैरे. मग ते इस्त्रीच्या हिला देऊन टाकले. मग नंतर ना ते इस्त्रीला दिलं की नाही मग टेन्शन जातं आहे माझं. बाकीचे सगळी कपडे नवीन वेगळं जुनं वेगळं असं ठेवलं. मी कंटाळून सगळं झाडू वगैरे मारून कंटाळून बसले. माझे लेक आज मस्त असं कॉफी करून दिलेली. या कॉफी पिऊन मी तर आजचा व्हिडिओ संपवतोय, कारण की थकवा पण गेला आणि छान पण वाटलं. एवढंसं बाळ माझं कॉफी करून दिलं, बघू शकता तुम्ही पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय.